नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 15 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। खरं पाहता स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा भाग आहे। साधारणपणे चालू घडामोडी या भागामध्ये किंवा जनरल नॉलेज या टॉपिकमध्ये 20 ते 25 प्रश्न येत असतात प्रत्येक परीक्षांमध्ये। त्याच अनुषंगाने मी तुमच्यासोबत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर घेऊन आले आहेत। त्यासाठी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। प्रश्न पहिला आहे, भारत आणि कोणत्या देशात शक्ती सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फ्रान्स आणि भारत या देशामध्ये शक्ती सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये शक्ती सैन्य अभ्यास 2025मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 8 आवृत्तीचे भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये शक्ती सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन 2025मध्ये कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्रान्स या देशामध्ये शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन 2025मध्ये करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, कोणत्या कालावधीत भारत आणि फ्रान्स दरम्यान शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 18 जून ते 1 जुलै या दरम्यान भारत आणि फ्रान्स शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, ब्ल्यू NDC चॅलेंज कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फ्रान्स आणि ब्राझील या देशाने ब्ल्यू NDC चॅलेंज कार्यक्रम सुरू केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, थर्ड युनायटेड नेशन्स ओशन कॉन्फरन्स 2025चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्रान्स या देशामध्ये थर्ड युनायटेड नेशन्स ओशन कॉन्फरन्स 2025चे आयोजन करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, ओजोफेनीला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे। हे पेय कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गोवा या राज्याशी ओजोफेनीला GI टॅग प्रदान करण्यात आला, हे गोवा या राज्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह विकसित कोणी केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, टेकमे टू स्पेस या उपग्रहाने भारताचा पहिला उपग्रह विकसित केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, टेकमे टू स्पेस कोणत्या ठिकाणचे स्टार्टअप आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हैदराबाद या ठिकाणचे टेकमे टू स्पेस स्टार्टअप आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, टेकमे टू स्पेसने विकसित केलेला भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह ISROद्वारा कधी प्रक्षेपित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सप्टेंबर 2025मध्ये टेकमे टू स्पेसने विकसित केलेला भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह ISROद्वारे प्रक्षेपित करण्यात येणार आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत चला। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कुलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजनाथ सिंह या नेत्याचे मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कुलीमुल्लाह खान यांना विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला राजनाथ सिंह यांचे नाव देण्यात आले आहे।
पुढचा प्रश्न आहे नंबर 12. इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इलेक्ट्रॉल इंटिग्रिटीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वीडन या देशामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इलेक्ट्रॉल इंटिग्रिटीचे आयोजन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. भारताचा पहिला वंदे मातरम मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जोधपूर येथे भारताचा पहिला वंदे मातरम मेंटेनन्स डेपो बनवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. 78व्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये प्रतिष्ठित लेपर्ड अवॉर्ड कोणाला देण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अलेक्झांडर पेन यांना 78व्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये प्रतिष्ठित लेपर्ड अवॉर्ड देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. विश्व रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 14 जून रोजी विश्व रक्तदाता दिन साजरी करण्यात येतो. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. क्रॉपिक मोबाईल ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कृषी या मंत्रालयाने क्रॉपिक मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने सुरू केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इस्रायल या देशाने ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत LDS-CM मिसाईल विकसित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, DRDOने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत LDS-CM मिसाईल विकसित केले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. DRDOने विकसित केलेल्या LDS-CM मिसाईलचा वेग ताशी किती किलोमीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 11,000 किलोमीटर ताशी DRDOने विकसित केलेल्या LDS-CM मिसाईलचा वेग आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. राष्ट्रपतीच्या ADC बनवणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, यशस्वी सोळंकी या राष्ट्रपतीच्या ADC बनवणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. 16 वर्षाखालील आशियाई रँकिंग लॉन टेनिस स्पर्धा कोठे पार पडली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जयपूर येथे 16 वर्षाखालील आशियाई रँकिंग लॉन टेनिस स्पर्धा पार पडली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे 4थे विश्व मराठी संमेलन कोठे होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नाशिक येथे महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे 4थे विश्व मराठी संमेलन होणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली येथे नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब स्थापन करण्यात येत आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीसाठी भारतातील कोणत्या शहराला नामांकित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लखनौ या शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीसाठी भारतातील शहराला नामांकित करण्यात आले आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. DRDOने कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत LDS-CM मिसाईल विकसित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रोजेक्ट विष्णूने LDS-CM मिसाईल विकसित केले आहेत. हे होते 15 जून 2025च्या चालू घडामोडी. जनरल नॉलेजचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.